मित्रांनो, आज आपण निफ्टीचा विकली अनालिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, कधी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईंड असणार तर ह्या लेवल आपण सकाळीच मार्केट चालू होण्याच्या पहिले देत असतो आणि तुम्ही पाहू शकता एक्झॅक्टली त्या लेवल आपल्या किती ॲक्युरेट पद्धतीने काम करतात. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन ते चेकआउट करू शकता की लेवलची ॲक्युरेसी तुम्हाला तिथे समजेल की कुठे मार्केट जाऊन थांबवू शकता आणि कोणती लेवल ब्रेक केल्यानंतर आपल्याला एक चांगला ट्रेड मिळू शकतो. तर चला तर आपण नेक्स्ट वीकमध्ये मार्केट कसं राहू शकतं याचे ॲनालिस करूयात. तर मित्रांनो, इथे 1 वीकचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे. आता 1 वीकच्या चार्ट पॅटर्नमध्ये कधी तुम्ही पाहिलं तर वरचा जो रजिस्टन्स आहे तो आपल्याला इथे 1 वीकच्या चार्ट पॅटर्नमध्ये हा इथे जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला मोठी मोमेंटम इथे पाहायला मिळणार नाही. आता खाली इमिजिएटली लहान सपोर्ट सांगतोय मी तुम्हाला, एकदम मायनर लहान सपोर्ट आपल्याला इथे पाहायला मिळतो. याला ब्रेक केला तर खाली अजून एक सपोर्ट आहे, पण शक्यतो मला याच्या खाली जाताना मार्केट दिसत नाही एनलेस काही मोठी खबर आली तर. पण सध्या जसं चालू आहे ना की युद्ध तुमचं ऑलमोस्ट थांबलेलं आहे. आता लहान मोठे हमलेही झाले तरी क्रूडमध्ये तो आपल्याला जंप पाहायला मिळत नाही आणि मी पहिल्यापासून सांगतोय आपल्याला क्रूडवर लक्ष ठेवायचं आहे. तर क्रूड आता 70च्या खाली आला आहे, म्हणजे युद्ध सुरू होण्याच्या पहिले जिथे फिरत होता तिथेच क्रूड आलेला आहे. आता इथून तो जास्ती खाली जाण्याची पण शक्यता तशी आपल्याला दिसत नाही आणि वरती येऊन तो जास्तीत जास्त 75-76 पर्यंत येईल. त्याचा एवढा मोठा इम्पॅक्ट आता आपल्याला मार्केटवर दिसणार नाही. त्यामुळे आता काही मोठा सिनेरिओ आपल्याकडे नाहीये की तिच्याने एकदमच मोठं काही डाऊनफॉल येऊ शकतो. आता भरपूर जणांना सगळं पॉझिटिव्ह तरी मार्केट असं काय बिहेवियर करतंय किंवा किती स्लो चालतंय, तर कधी लक्षात ठेवा बुलिश मार्केट हळूहळूच वरती जातं. बेरिश मार्केटमध्ये मोमेंटम खूप मिळते आणि फास्ट मिळते, कारण मार्केट खाली जोरात येतं पण वरती जाताना मार्केट आहे ना हळूवारच वरती जातं. हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. म्हणून मार्केट तुम्हाला स्लोली अँड स्टडी वरती जाताना दिसणार आहे. कधी ही लेवल ब्रीच केली तर आपल्याला वरचे टार्गेट या ठिकाणापर्यंत सुद्धा आपण पाहू शकतो. आता आपण 1 डेचा चार्ट पॅटर्न पाहूया. आता 1 डेच्या चार्ट पॅटर्नवर पण ही एक लेवल आहे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची. याच्यावरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण ॲग्रेसिव्ह बुलिश होणार नाही आहे. आणि आता ही जी कॅन्डल बनली आहे फ्रायडेला, काय सिम्पल ठेवायचं, याच्या खाली आहे तर आपण हा गॅप जो दिसतोय आपल्याला, हा गॅप फिल होताना आपल्याला दिसेल आणि ह्या रेड कॅन्डलच्या वरती कधी मार्केट निघतंय तर इथून ही लेवल आपल्याला इझिली इथे पाहायला मिळू शकते मित्रांनो. त्यामुळे वॉच करायचं आहे रेड कॅन्डलच्या खाली मार्केट मंडेला ट्रेड करतंय का वरती करतंय, त्याच्यानुसार आपण बेरिश पोझिशन बनवायची तर शॉर्ट एकदम लहान पॉईंटसाठी घ्यायची. बुलिश पोझिशन तुम्ही लॉंग पिरियडसाठी इथे आता घेऊ शकता, कारण ओव्हरऑल मार्केटचं सेंटिमेंट हळूहळू बदलताना आपल्याला दिसतंय. इंट्राडे साठी लेवल काय राहतील ते आपण चेकआउट करूया. आता इंट्राडेच्या लेवल महत्त्वाच्या काय मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं, तुम्ही क्रॉस चेकसाठी टेलिग्राम चॅनलला जाऊन ते चेक करू शकता. आपण डेली अपडेट करत असतो. सर्वात पहिले सपोर्ट कोणता राहणार आहे, जो की हा असणार आहे मित्रांनो की फ्रायडेला तिथे मार्केटने सपोर्ट घेतला. त्याच्यानंतर पुढचा सपोर्ट आपल्याला इमिजिएटली या ठिकाणी हा दिसतोय. यालाही कधी ब्रेक केलं तर या ठिकाणापर्यंत मार्केट तुम्हाला येताना इझिली दिसेल आणि याला कधी ब्रेक केलं तर मार्केटसाठी हा लास्ट सपोर्ट इंट्राडेसाठी राहणार आहे, म्हणजे पुढच्या वीकसाठी. रजिस्टन्स सर्वात पहिले फ्रायडेला मार्केटने तिथे 2दा रजिस्टन्स घेऊन मार्केट खालच्या साईडला आलं तर ते आपल्यासाठी रजिस्टन्स सारखं काम करेल. आता पुढचे रजिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला थोडंसं चार्टवर मागे जावं लागेल आणि मागे आल्यानंतर आपल्याला इथे एक वरचं रजिस्टन्स दिसतं आहे की इथून मार्केट टर्न घेऊन फॉल झालं होतं. यालाही कधी ब्रेक केलं तर एक लास्ट रजिस्टन्स इंट्राडेसाठी. हे लक्षात ठेवायचं, इंट्राडेच्या लेवल आहे हा, म्हणजे येणाऱ्या वीकमध्ये तर त्या पद्धतीनेच काम करतील. आणि याच्या वरती किंवा खाली मार्केट जाताना कधी आपल्याला दिसतंय तर मी टेलिग्राम चॅनलला नवीन लेवल अपडेट तुम्हाला करून देईल. तर तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं, लेवल लावून पाहायच्या. लेवल लावल्याशिवाय तुम्हाला लेवलची ॲक्युरेसी ते समजणार नाही. व्हिडिओ कधी आवडला असेल, काही नवीन शिकायला मिळालं असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.